सुपा येथे झालेल्या जनसंवाद यात्रेतील मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद। निलेश लंके यांची सध्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू असून यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात सोमवारी सुपा गावात झालेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। यावेळी मोठ्या प्रमाणावर नगर व पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। सुरुवातीला सुपा गावातून कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली होती। या रॅलीचा समारोप मेळाव्याच्या ठिकाणी झाला। रॅलीमध्ये लंकेंच्या चाहत्यांनी लंकेंवर जेसीबीतून फुलांचा वर्षाव केला। मेळाव्यात एकट्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून 1 लाखावर लीड मिळाले पाहिजे या दृष्टीने कामाला लागा अशा सूचना करण्यात आल्या। यावेळी ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, शशिकांत गाडे, संदेश कारले, बाळासाहेब हराळ, भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते। यावेळी यांनी देखील आपापली मनोगते यावेळी मेळाव्यात मांडली आहे। दक्षिण मतदारसंघामध्ये गेले 3 आठवडे जवळजवळ ही संपर्क यात्रा काढली आणि त्याचा आज या ठिकाणी सभा केली। आपलं चिन्ह काय एकाने कुठं तुम्हाला सांगितलेलं ऐकायला मिळालं नाही। म्हणजे तुम्ही एवढे कष्ट करणार, आम्ही इकडं समजा भाषण करणार, पण आपली तुतारी खुणी घरामध्ये कशी जाईल याच्याकरता सातत्याने तुम्हाला प्रयत्न करावा लागेल। आणि जर आपली तुतारी तिथे गेली नाही, या नुसत्या घोषणा करण्यात आणि जर गप्पा मारण्यामध्ये काही आधार नाही। पण गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला घरोघर जावे लागेल, कारण हे चिन्ह नवीन आहे। पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी आपल्याला या राज्यामध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आली। आता आपली ही खून जर गेली नाही किंवा तर काही नाही, आता सगळ्याला कळतंय, ग्रामपंचायतीत कळतंय, परंतु काही अशिक्षित असतात, काहींचा उद्योग झाल्यामुळे या राजकारणाकडे पाहायला वेळ नसतो। अशा वेळेला त्या ठिकाणी आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, याने तुम्ही या ठिकाणी अनेक भाषणं केली। आपल्या समोरचे उमेदवार मी त्यांच्या अनेक टीका आहे। अरे बाबा, इथं दुसऱ्यावर तुझा भ्रष्टाचाराचा आरोप करतो। तुझ्या पंजोबांनी काढलेला पहिला महाराष्ट्रातला सहकारी साखर कारखाना किती तोट्यात आहे? 350 कोटी रुपये तोट्यात आहे। त्याच्या मागून निघालेले कारखाने चांगल्या स्थितीमध्ये अनेक काढले आणि शिक्षण संस्था काढल्या। मला एक निवडणूक बाळासाहेबांची आठवती, या दक्षिण भागामध्ये उभे होते आपले भोळे बाबळे शेतकरी। त्यांना असं वाटलं की यांचं काम केलं तर मग आपल्या मुलांना फुकट प्रवेश मिळत। अहो, निवडणूक झाली, ते निवडून आले, कसला बा तुम्हाला माहिती आहे, राधाकृष्ण कोणाला प्रवेश मिळाला की गेलं की इकडं जा तिकडं जा, कंटाळून जायचा माणूस। ऊसाच्या बाबतीमध्ये सुद्धा ससे ओलपट व्हायची। तेव्हा अशा भोळ्या भाबड्या याच्यावर आता काही आपण विश्वास ठेवू नका। तो 5 वर्षापूर्वी निवडून गेला, परंतु काय केलं 5 वर्षात? अहो, कोणाला भेटलाही नाही, फोनही कोणाचा घेतला नाही। अगदी आमच्यासारख्याचा फोन गेला तर फोन कोणाकडे पिएकडं, पण कुठे देतात ते नाही, ते मिटिंगमध्ये देतात। आणि ज्यांचा फोन सर्वसामान्य माणसाचा 24 तासात कधी गेल्यानंतर जो लोकप्रतिनिधी, आमदार असेल, खासदार असेल, तो उचलत नाही, अशा माणसाला लोक मतं देत नाही। आपला उमेदवार या ठिकाणी मात्र असं आहे की 24 तास फोन आपला चालू ठेवतात आणि सर्वसामान्य माणसाला मदत करण्याचं काम। हा बाबा आलाच नाही, आता तो म्हणतो गेल्या वेळेला लोकांनी मोठे हा शिकलेला आहे, हा डॉक्टर आहे, यांच्या शिक्षण संस्था आहेत आणि हे फार काम करतील। काय काम केले या दक्षिण भागामध्ये गेल्या 3-4 महिन्यामध्ये? बाप नियोजन मंडळाचं त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्याला त्या मुलाला बराचसा निधी दिला आणि कुठंतरी थोडे रस्त्याची कामं केली। त्याच्या आधी त्यांना 5 वर्ष काही सुचलं नाही आणि आता सांगतो की या दक्षिण भागाचा मी विकास कर। अरे मग 5 वर्षात काय झोपलं होतं का? काय काम केलं? आणि दुसऱ्यावर आरोप करता मी तो एक सांगायचा मुद्दा राहिला, कारखाना 350 कोटी रुपये तोट्यात आहेच आहे, परंतु गेल्याच महिन्यामध्ये 193 कोटीचा भ्रष्टाचार प्रवर सहकारी साखर कारखान्यात झाला आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। खोटा प्रचार करायला काय लागत नाही, तर कागदपत्रे आम्ही सांगतो।
त्यांचा जोर असा आहे की अनेकाला वाटतं की पैशावर लोक आता पैशाला द्यायला काही भीक घालत नाही. द्यायचा ना, आमचा पैसा मतदार आम्हालाही सांगतात आम्ही घेऊ, मत मात्र कोणाला देऊ? तुतारीला आणि लंके साहेबाला देऊ, तुम्ही काही काळजी करू नका. आणि हीच परिस्थिती या मतदारसंघामध्ये सगळीकडे. निवडणूक लोकसभेची आहे, ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, पंचायत समितीची नाही, जिल्हा परिषदेची नाही, महानगरपालिकेची नाही, विधानसभेची नाही, ही लोकसभेची निवडणूक. देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण काय केलं पाहिजे, कोणाला मत दिलं पाहिजे, याच्यासाठी खरं या सभा. कालच आपण पाहिलं असेल, ऐकलं असेल, आज सकाळी वर्तमानपत्रात वाचलं असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी घोषणापत्र जाहीर केले. अनेक घोषणा त्याच्यामध्ये तुम्ही वाचा वर्तमानपत्रामध्ये. 2014ला ज्यावेळेस निवडणुका होऊ घातल्या त्यावेळेसही मोदी साहेबांनी अशाच घोषणा केल्या की त्यावेळेस सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जर केंद्र सरकार आलं तर 100 दिवसामध्ये काळं पैसा, काळा धन मी आणीन. आणि एवढा प्रचंड काळा पैसा काँग्रेसवाल्यांनी बाहेर परदेशात ठेवला, इतकं आपल्याला बिंबवलं, इतकं बिंबवलं. आणि तो सगळा पैसा जर आपण आणला तर प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये देऊ असे बोलले होते. 100 दिवसातच आलो म्हणलं. त्याच वेळेस सांगितलं की भारतामधला एकही नागरिक असा राहणार नाही की त्याला घर मिळणार नाही. 2022 पर्यंत प्रत्येकाला स्वतःचं घर मिळेल. आता तुम्ही तुमच्या गावात किती बेघर आहे त्याची तुम्ही आकडेवारी करा. काल परत त्यांनी सांगितलं की आणखी 3 कोटी घरं आम्ही बांधणार, ती त्यांनी घोषणा केली. त्याच्यानंतर आणखीन एक घोषणा केली होती की दरवर्षी 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ. दरवर्षी किती वर्ष झाले त्यांना? 10 वर्ष झाले. म्हणजे 10 वर्षाचा हिशोब केला तर 20 कोटी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. मला इथं हात वर करून सांगा किती जणांना या 10 वर्षात नोकरी मिळाली? तुमच्या गावात किती जणांना मिळाल्या? म्हणजे खरं बोलले का खोटं बोलले याच्यावरून सिद्ध होतं. नोकऱ्या देऊन नोकऱ्या दिल्या. त्याच्यानंतर सांगितलं, आपण विसरून जातो, हे मुद्दाम तुम्हाला सांगतो की प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने आणि आमदाराने एक गाव दत्तक घ्यायचं. एक गाव दत्तक घ्यायचं म्हणजे त्या गावामध्ये सगळ्या सुविधा निर्माण करायच्या. सांगा सुजय विखेने कोणतं गाव जाहीर केलेलं आहे? केलं? त्यांचे जे आमदार आहेत एकाने नाही. पोकळ गोष्ट. त्याच्यानंतर म्हणले भारतामध्ये 100 शहरं स्मार्ट सिटी करून, म्हणजे तिथं कसलीच अडचण राहणार नाही. रस्ते चांगले, रोज पिण्याचं पाणी, आंघोळीचं पाणी, 24 तास लाईट, शैक्षणिक सुविधा, अशा स्मार्ट सिटी आपण करू. झाली बोला साहेब? भारतातली एखादी सिटी झाली स्मार्ट? पण आपल्याला वाटलं काहीतरी घोषणा आहे, काहीतरी होईल. नाही, आपलं नगर झालं असेल तर पुणे झालं असेल, पुणे नसेल तर सोलापूर झालं असेल. केली त्यावेळी गोष्ट, एकही केलं. त्याच वेळेस सांगितलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. झालं दुप्पट. आता संदेश कारल्याने हिशोब सांगितलं कांद्याचा. त्यावेळी डिझेल काय भाव होतं? 2010ला 85-46 रुपये. पेट्रोल 52-54 रुपये. आज किती आहे पेट्रोल? जसा संदेश कारण्याने कांद्याचा हिशोब सांगितला, इथं बसलेल्या पैकी प्रत्येक घरात मोटरसायकल असेल. काहींच्या घरात 2, काहींच्या घरात 3 असतील, काहींच्या घरात 4 असतील. म्हणजे तुम्हाला रोज 40 रुपये पेट्रोल माग खर्च करावा लागेल. आता 40 गुणिले 30 करा, 4 × 12 रुपये एका महिन्याचे. वर्षाचे केलं तर ते 14-15 हजार होते. मग करा तुम्ही त्याला गुणाकार. आणि तरी आपण ते पेट्रोल डिझेल भरताना ते मोदीचा फोटो बघतो पंपावर. आपल्याला चीड येत नाही. मला असं वाटलं होतं
की एखादा जरी कार्यकर्ता या महागाईबद्दल ते पोस्टर फाडील किंवा त्याला काळं टाकील. नाही तसं झालं. डिझेलच्या किमती वाढल्या. आता तुम्हीच काढा डिझेलच्या किमती किती होत्या, आता किती आहेत. आपल्याला 1 एकर नांगरायला किती पैसे लागते, काकड्या पाडी घालायला किती पैसे लागते, पेरणी करायला किती पैसे लागते, मग खरीप असेल रबी असेल, या दोन्हीचा हिशोब तुम्हीच करा. महागाई प्रचंड त्या ठिकाणी वाढली. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालेलं नाही. अशा गोष्टी अनेक त्यांनी केल्या, कालही केल्या. मग त्याच्यावर आता भरोसा ठेवायचा का, हे आपण ठरवलं पाहिजे. परंतु आपण मतदान का करायचं आणि भारतीय जनता पार्टीला मतदान का करू नये, एवढं 1-2 मिनिटात मी फक्त एक कांद्याचा विषय घेऊन माझं भाषण संपवणार. कांदा उत्पादक जर कोणी असलं तर एखादं कॅल्क्युलेटर घेऊन जवळ बसा, सांगितलं पाहिजे, एकाच गावचा हिशोब करून दाखवतो. आणि मग एक जनजागृतीचं मोठं काम काय उभं राहू शकतं आणि आपल्याला सरकारने केलेल्या चुकीच्या निर्णयाचा किती तोटा होऊ शकतो, ही गोष्ट ज्या वेळेला आपण जनजागृतीतून लोकांच्या समोर नेऊ त्यावेळेला खऱ्या अर्थानं मतं फक्त परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. निवडून येतील इथपर्यंतची मतं आपल्यापर्यंत आहे. निश्चितप्रमाणे लोकांमध्ये उत्साह आपल्याकडे आहे. लीड किती राहील ही परिस्थिती आपल्याकडे शाश्वत आहे. परंतु याच्यात अजून जर भर घालायची असली तर मतपरिवर्तन करणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी आपण इथले सगळे बाहेर पडणं गरजेचं आहे. मी जो विचार करून देतो तो तुम्ही त्या ठिकाणी घ्या. कॅल्क्युलेटर कोण घेऊ शकतं, पटापट हिशोब कोण सांगतं तेवढा एखादा मॉडेल आहे. तुमचं गावाचं नाव सांगा, वाटल्यास आपण हिशोब करू. कांदा पिकावर फक्त बोलू. पार्लेटमध्ये कशाचा कांदा असेल, हा कोणतरी तिथं बापूसाहेब आहेत, तुम्ही जरा सांगा तुमच्या गावाचं, त्यांच्या गावाचं घेऊन टाकू. कांद्याचं उत्पादन अंदाजे तुमच्या गावामध्ये किती एकरवर कांद्याचं उत्पादन होतं, किती एकर, किती 400 एकरवर जर कांद्याचं उत्पादन होणार असेल, एका एकरामध्ये 200 गोण्या कमीत कमी निघतात. बरोबर आहे का नाही? कारण मी बी शेतकरी, आम्ही काढलं पण आता कष्ट करायचं सोडून दिलं. कारण आई होती तर लाजकाचं केलं, आई गेल्यानंतर शेती करायची कमी केली. आई वडील आहे तोपर्यंत शेती करतो अक्का, बरोबर आहे का नाही? नंतर आपण करत नाही. जर तुमचं 400 एकर असेल तर कॅल्क्युलेटर काढा, मोबाईल काढा, म्हणजे पटकन नाही तर मग लोक कंटाळ येतात. हा 200 झाले, 80,000 गोण्या. एक गोणीचं जर आपण हिशोब सांगतो मी आता, ज्या वेळेला 40% निर्यात शुल्क लागू असताना कांद्याचा भाव 45 रुपये किलो होता का नव्हता? निर्यात बंदी केल्यानंतर तो कांद्याचा भाव 13 रुपये ते 15 रुपयापर्यंत आला. मी जास्त सांगितलं 2 रुपये, 13च्या आधी पण 15 झाला. 45 वाला 15, 30 रुपये एका गोणी माग, किलो माग. एक गोणी फक्त 55 किलोची धरा. चला सॉफ्टवेअर इंजिनियर मिळाला घेऊ टाकून, आम्हाला बिये नाही कोणी. 40 लाख किलो किलोचा हिशोब नाही करायचा. 30 रुपये एका किलो माग, 55 किलोच्या गोणीचे किती पैसे कमी होतात? 1650 रुपये होतात एका गोणीचे. आपला तोटा 30 रुपये किलो मागे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एका किलोला 30 रुपये फटका, एका गोणीला 1650 रुपये फटका. बरोबर आहे का नाही? मग 1650 गुणिले त्यांनी किती एकर झालं, किती गोणे काढले ते करा. किती? नाही 80,000 गोण्या गुणिले 1650 रुपये, 13 कोटी 20 लाख रुपये इतका फटका यांच्या गावातील कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला बसला. किती? 13 कोटी 20 लाख. हा उघड हिशोब आहे. ही जनजागृती प्रत्येक माणसाकरता जाऊन करा. फक्त कांद्याचं उदाहरण घ्या, बाकीचे जे पिकाचे उदाहरण आहे तुम्ही आमच्याकडे, आम्हाला आहे संधी, भरपूर सभा होणार आहेत. आणि हे वातावरण टेम्पो जो चांगला आहे ना, हा असा चढता ठेवावा लागेल. हा आता सारखा नाही, मग दूध आहे, संत्रा आहे, सगळंच आहे ना, त्याच्यात पिकं सगळे सांगू, हिशोब सगळे करू. नाही ते त्यांच्यावर बोलायचंच नाही, आमची ती लायकी नाही. मोठ्या माणसावर आम्ही कधीच बोलत नाही. फक्त शेतकरी काय केलं पाहिजे, मतपरिवर्तन कसं करायचं त्याच्यावर आहे. यांच्या गावाचा फक्त कांद्याचा इतका तोटा भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे झाला, एवढंच सांगा ना. कशाला कोणावर टीका करायची, कोण काय बोलला सांगायचं ना ऐकायचं, आपलं सगळंच काम सोडून द्या. एवढं एक काम करा. माझी तुम्हाला विनंती, का चुकतोय मी काही, हिशोब चुकावला काही? मग एका गावाचा जर एवढा तोटा असेल तर पारनेर तालुक्यातले गावं किती, नगर जिल्ह्यातले गावं किती? ज्या वेळेला निर्यात बंदी करू नका म्हणून सांगायला काही माणसं गेले तर तिथल्या त्या पियुष गोयल मंत्री होते मला वाटतं, त्यांनी सांगितलं कांद्याचा प्रश्न फक्त 3.5 जिल्ह्याचा आहे. तुम्हाला काय ऐकली? 3.5 जिल्ह्याकरता निर्यात बंदी करून म्हणून सांगतात. असं वक्तव्य संबंधित जबाबदार मंत्र्यांनी केलेलं, जबाबदार माणसांनी आमच्यापर्यंत सांगितलं आणि मी तुमच्यापर्यंत सांगितलं, हेच करा, बाकीचं काहीच करू नका. एवढा जर तोटा होणार असेल तर तुमच्या गावात किती निधी आला सरकारी 5 वर्षात? एवढा आला का?
एका पिकाचं फक्त एवढं नुकसान आहे, बाकीचं किती असेल हा शेतकऱ्यांनी विचार करावा. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. सरकार हे आईबापासारखं असतं, मायबापासारखं असतं, त्याने सगळ्यांना सांभाळायचं असतं. शेतकऱ्यांना सांभाळायचं तसं जनतेलाही सांभाळायचं असतं, ते सांभाळत नाही. त्यांनी आपल्याला लाथा मारल्या. म्हणून आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या वेळेला मतदान करायला जातो त्यावेळेला फक्त बटन दाबलं का बीप आवाज आला का आपले सगळे अधिकार 5 वर्षाकरता आपण त्यांच्या हातात देतो. हे धोरण ठरवणारी निवडणूक आहे. म्हणून जागा व्हा. शेतकऱ्याला जगवायचं का मारायचं ही निवडणूक आहे. हा विचार जर केला आणि हे मत परिवर्तन जर तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं तर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी निवडून येऊ शकते. प्रत्येकानं उल्लेख करताना सांगितलं की जय राष्ट्रवादी, शरद पवार साहेब आहे, शिवसेना बी आहे, उद्धव साहेब बी आहेत, महाविकास आघाडी काँग्रेसवाले बी आहेत. ही काही सोपी निवडणूक नाही, एक वज्रमूठ झाली आणि शेतकऱ्याला छेडलेलं आहे. याचा सगळा बदला आपल्याला घ्यायचा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावागावात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून इतका लोकांचा सहभाग उत्स्फूर्तपणे पाहायला मिळतो. तुम्ही पाहिलं असेल ही झाली जी आता मीटिंग झाली ती 10चा टायमिंग होता, पण सुरू प्रत्यक्ष झाली 2ला झाले. आता 5 वाजले असतील ना, 5 वाजले तरी लोक इतक्या स्वयंपूर्तीने रात्री 2-2, 3-3 वाजता गावात आमचं स्वागत होते. आमचा कार्यक्रमाचं शेड्यूल 6-6, 7-7 तास लेट होते तरी लोक चौकात बसून स्वागत करतात. याचा अर्थ लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यांच्याकडे कुठला विकासाचा मुद्दा नाही राहिला ना, त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. म्हणून मग व्यक्तिगत टिप्पणी करणे, खालच्या लेवलला बोलणं या चालूच राहिल्या गोष्टी. 15 दिवसात 36 सभा झाल्या. काय करावं तरी आता मी तरी जाऊन दे. बरं आमच्या लोकांना पण पहिलं मंत्री बघायला मिळत नव्हता, खासदार बघायला मिळत नव्हता. आता बघायला आमच्या लोकांचं किती भाग्य आहे. आता हे सगळे लोक बघायला मिळतात ना आम्हाला दिसाळा आमच्या लोकांना. आता उलट राज्यातले पण फौजी यायला बसली एखाद दिवस आहे का नाही. त्याच्यामुळे लय आमचं तर लय भाग्य आहे. भाग्याचा दिवस उजाडला आमच्या लोकांसाठी आहे का नाही. माझ्यासारख्याला आमदार बघितलं तरी लय आनंद व्हायचा. आता आमचे लोक तर दिसाडा बघतात. कार्यकर्ता मेळावा झाला, कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या, काय सांगितलं? कार्यकर्त्यांना सूचना एकच दिल्या का निवडणुकीला सामोरं जात असताना शांततेच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जा. आता हे सध्या मीडियाचं युग आलंय ना, हे व्हॉट्सअप, फेसबुक, अजून इंस्टाग्राम हे ते असतं ना बरेचसे. याच्यावर लय कोणाच्या व्यक्तिगत भावना दुखावते ना, असं काही वक्तव्य करू नका. त्याच्यावर कुठं असा मेसेज पण टाकू नका. मग पार एखाद्या आपल्या विरोधातला विरोधी उमेदवाराच्या बाबतीत सुद्धा आपली पातळी सोडून टीका करू नका. या मी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहे. ते आपल्यालाच पटत नाही. राजकारण हा खेळ आहे, तो आनंदाने खेळला पाहिजे. व्यक्तिगत जीवनात बद्दल कोणाबद्दल बोलणं चुकीचं आहे.